हे जे दोन ब्लाऊज दिसत आहे ना, हे बघा हे, तर हे नवीन आता खूप ट्रेंड चालू आहे ह्या साड्यांचं ब्लाऊजांचं. तर आता हे दोघं पण ब्लाऊज शिवायचे मला. तर त्यासाठी मी काय केलं आहे की दोघं पण अस्तर तागेतले कापून घेतले हे. तर 3/4 स्लीव्ज टाकायची आहे. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण जसं 4 टक्स ब्लाऊज टाकतो ना, तर त्याच पद्धतीने मी प्रिन्स कट ब्लाऊजला कसं कट करायचं, कसे पॉईंट टाकायचे ते मी त्याची सविस्तर माहिती सांगते. म्हणजे ज्यांना कुणाला शिवता पण येत नाही, कधी पाहिलेलं पण नसल, अशा पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता. आणि इतकं छान परफेक्ट बसतं. एकदम बारक्या मापाचे जर ब्लाऊज असले किंवा किती मोठ्या मापाचे ब्लाऊज असले तरी आपण अशा पद्धतीने पण कट करू शकतो. तर चला मी तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कसं कटिंग करते. सगळ्यात पहिले ही 4 घडी करून घेतली आहे. आणि खालच्या साईडला बंद बाजू आहे आपल्या साईडला. आणि इथं ही 4 घडी. आता हे ब्लाऊजचं कमर घेर आहे 24.5. म्हणजे मी 28 छातीचं पॅटर्न टाकते. म्हणजे याला म्हणजे छातीचा चौथा भाग 28 छातीचा पार्ट टाकायचं. तर त्यामध्ये 28 छातीचा चौथा भाग 9 येतो. तर आपण किती अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. म्हणजे मी घेतलं आहे 9.5. म्हणजे 24 कमर घेरसाठी मी 9.5ची कमर घेराची मार्जिन टाकली. तर त्यासाठी उंची टाकते मी 14.5. म्हणजे जर आपण 14 टाकत असेल तर 14.5 उंची, म्हणजे अर्धा इंच प्रत्येक माप एक्स्ट्रा घ्यायचं. इथं हे शोल्डर टाकलंय 5 टाकलंय. आणि इथं जे मुंडा टाकतोय ना, तर इथं मी मुंडा टाकते 6.25चा. इथं हा 1.5चा आकार दिलाय. इथंही आपण बाही टाकायची आहे. बाही कितीची आहे तर तयार तिला 9.5ची पाहिजे, तर मी टाकणार आहे 10.5. म्हणजे इथपर्यंत 10.5. इथून इथपर्यंत 10.5 म्हणजे 1 इंच जास्त टाकली. सगळ्यात पहिले मी 4 घडी करून घेतलेले. 4 घडीचं ब्लाऊज तर माहितीच असेल तुम्हाला. तर 4 घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर या ब्लाऊजचं कमर घेर आहे 24. तर मी 28चा पॅटर्न टाकते. तर इथून इथपर्यंत मी कमर घेराचा चौथा भाग टाकलेला आहे. तर 9 येतो. तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 9.5 टाकलं आहे. त्यानंतर उंची टाकली आहे 14 टाकायची, तर 14.5 उंची टाकली आहे. आणि ही शोल्डर 5 घेतलं. इथून इथपर्यंत हा मुंडा 6 घेतला, 6.25 घेतला. आणि हा इथून हा जो आकार आहे ना, तर हा 1.5चा आकार घेतला आहे. हे आपला हा पार्ट तयार झाला आहे. तर यामध्ये आपले दोघं पण पार्ट निघतात. आणि त्यानंतर ही बाही टाकली 3/4 बाही आहे. 3/4 बाहीची ही किती आहे 9.5. तर 9.5 मी प्लस 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला शिवून तयार आपली 9.5 प्रॉपर बाही तयार पाहिजे. तरी बघा आता कटिंग दाखवते मी तुम्हाला. हा जो पार्ट आहे ना, तर याची घडी ना मध्ये कट करून घ्यायची. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग निघतो. आणि बॅक साईडचा आपल्याला गळा जसा पाहिजे तसा, आणि फ्रंट साईडचा गळा पण आपला 6चा टाकून घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. तर इथं गळा रुंदी टाकली आहे 2.25. आणि इथून ही शोल्डर 5 मधून 2.25ची गळा रुंदी, खाली 6 घेतलं. आणि 6 नंतर आपण हा गोलसर पुढच्या गळ्याचा शेप देतोय. आता हा
ह्या ब्लाऊजची कटिंग आणि शिवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. म्हणजे ज्यांना कोणाला ब्लाऊज शिवता पण येत नाही आणि कधी हातात पण घेतलेलं नाही अशा लेडीजसाठी तर खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम व्यवस्थित. कुठेही काही मार्किंग जास्त नाही, काहीच नाही. 4 टक्स सारखंच आपलं कटिंग करायचं आणि त्यानंतर बॅक साईडला आता हा गळा टाकून घ्यायचा. बॅक साईडचा पण गळा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा आणि गळ्याचा आता त्याची पण गळा रुंदी 2.25 घ्यायची. इथे बघा ही तर हा जो गळा आहे ना, तर हे एकदम कमी अंतर ठेवायचं, कारण की पाठीची रुंदी कमी असल्यामुळे ना, जर इथं गळ्याला जर पसरवलं तर पूर्ण गळा असा उतरतो आणि इकडे तिकडे आकार जातो. त्यामुळे मापानुसारच आपण गळ्याचा हा डीप नेक गोल गळा घेतलाय मी. इथं आता कटिंग करून घेऊ. तर इथून इथपर्यंत मी घेतलंय 3.5 घेतलंय आणि वरती घेतलंय 4 इंच आणि 4 इंचापर्यंत पॉईंट करून या सेंटर पासून पॉईंट करून आणि हा असा प्रिंटचा हा आकार दिलाय. हा एकदम सोपी पद्धत आणि एकदम सोप्या भाषेत. हे बघा, ही अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता आणि माप पण टाकू शकता. तर हे आहे इथून इथपर्यंत हे 3.5 पावणे 4. अस्तर कापून झालंय आता आणि ब्लाऊज पीसवर टाकते. तर ब्लाऊज पीसवर पण टाकताना आहे ना, ज्या अस्तरच्या बाहेरच्या अर्धा इंच बाहेर घेते मी अस्तर टाकल्यानंतर, कारण की शिवताना आहे ना, मग कपडा इकडे तिकडे सरकतो आणि मागे पुढे होऊन जातो. आणि ह्या ब्लाऊज पीसचा कपडा तर इतका सुळसुळा आहे ना, तर त्यामुळे त्याला आहे ना अर्धा इंच जास्तच कापलेलं आहे मी. तर हे बघा, ही काठाची जी बाजू आहे ना, तर इथं बॅक साईड टाकलेली मी आणि मागचा पुढचा भाग दोघं पण 4 घड्या करून घेतले आहे आणि दोघं पण पार्ट एकाच वेळेस कट होत आहे. म्हणजे इथं पण आपल्या कटिंगसाठी आपला वेळ वाचतो. आणि इथं आता जो पुढच्या साईडचा भाग आहे ना, तो बाजूला काढून मी पुढच्या साईडचा गळा कट करून घेणार आहे. आता हा बॅक साईडचा गळा कट केला आणि खालच्या साईडला पुढच्या साईडचा पॅटर्न निघेल. आता अशा पण पद्धतीने कट केलं ना, तर एकदम सोपं पडतं आणि शिवायला तर एकदमच सोपं आहे. मी बरेचसे असे घाई गडबडीत जर ब्लाऊज आले कस्टमरचे, तर ह्याच पद्धतीने मी प्रिन्स कट ब्लाऊज टाकते आणि शिवायला सोपं आणि कस्टमरला पण आवडतं असं ब्लाऊज शिवायला. आता हे जे ब्लाऊज आहे ना, याची लेस आधी मी काढून घेते, कारण की लेस काढली की मग त्यावेळेस आहे ना, आपल्याला ब्लाऊज कोणतं पॅटर्न कुठं टाकायचं ते लगेच लक्षात येतं. बघा, आत्ताची एक पिटुकली छोटीशी मस्त दिदी आली होती आणि ती मला म्हणते, द्या ना होता मला एवढ्या ब्लाऊजच्या हे ड्रेसची बाही बसवून पाहिजे होती तिला. तर म्हटलं चल, म्हटलं देते चल आता. तर आता हा पण ड्रेस आता उद्या सकाळीच द्यायचा आहे. आपण खोलून बघू तिचा ड्रेस कसा आहे. आपल्याकडे आधी विचारायला आली होती की माझ्या मापाचे ड्रेस आहे का, तर मी एवढे छोट्या साईजमध्ये ड्रेस ठेवलेले नाही आहे, सगळे मोठ्या साईजमध्ये ड्रेस आहे. तर मग तिने आत्ता हा बाहेरून आणला आणि तिला उद्या सकाळी अर्जंट घालायचं आहे. मला म्हणते, द्या ना मला लगेच फिटिंग करून द्या. म्हटलं चल देते, म्हटलं सकाळीच आता आवरलं का मग देते, म्हणजे आत्ता तयार करून ठेवते, म्हणजे सकाळीच टेन्शन नाही राहणार.
ड्रेस फिटिंगसाठी, परकर कमी करण्यासाठी, परकरला पूर्ण टिपा मारण्यासाठी अशी बरीचशी गर्दी असते. पण मी ते आता काही सध्या घेत नाही, कारण की एवढा वेळ भेटत नाही. आणि इकडच्या मशीनवर ज्या क्लासच्या मुली बसलेल्या असतात ना, तर त्या काही थोडंफार करतात, पण त्यांना एवढं ड्रेसला बाही लावणं ते जमत नाही. मग मी ते कस्टमर तर बरंचसं म्हणजे रिटर्न करते. पहिले एक पण कस्टमर सोडत नव्हते, की प्रत्येक छोटं मोठं जरी काम आलं तरी पटकन घेऊन टाकायचे. पण आता एवढं ॲडजस्ट होत नाही. ब्लाऊज बघावं की साड्या पिको फॉल करायच्या की बाकी कस्टमर बघायचं असं होतं. मग तो जेवढं होईल तेवढंच घेते. आणि जे एखादी क्लासची मुलगी म्हटली की मी करून देते, टिपा मारून देते, तर मी अर्धे पैसे तिला देते आणि अर्धे मला ठेवते. म्हणजे मग त्यांना पण परवडतं आणि आपलं कस्टमर पण रिटर्न जात नाही. पण अशा सगळ्याच नाही बोलत की आम्ही करून देतो म्हणून, कारण सगळे फक्त परकर टिपा मारून होता. आणि ड्रेसला बाई बसवायची म्हटलं का एवढं काही जमत नाही. परकरचं कसं असतं, परकरला सरळ उभ्या टिपा असतात ना, तर मग त्या परकरला टिपा मारतात बरोबर. आता हा ड्रेस पण झाला आहे फिटिंग. एकदम छोटीशी मुलगी होती, खूप असं हे करत होती का मावशी द्या ना, मला घालायचं आहे उद्या शाळेमध्ये. म्हटलं आता कसं तरी वाटत होतं. खूप रावण्या करत होती, कारण की ना वेळ भेटत नाही. हे किरकोळ कामामध्ये ना 15-20 मिनटं निघून जातात. आणि मग त्याच्यात आहे ना आपलं कमीत कमी ब्लाऊजचं अस्तर पण जोडून होतं. फिटिंग केल्यावर बघा ब्लाऊज हे ड्रेसचा फिटिंग किती छान आली आहे, मस्त. तर आहे ना आपल्याकडे हे जे रेडीमेड ड्रेस आहे ना, तर ते ना भरपूर ताई म्हणतात की मापात नाही आहे का, मापात नाही आहे का. आता रेडीमेड ड्रेस सांगा कशी काय मापात ठेवायचे, काय शिवलेले असतात का. मग ते त्यांना बरोबर फिटिंग करून देत राहते मग मी. तर फिटिंग केले की मग मस्त छान असं ब्लाऊज ड्रेस छान दिसतात. ब्लाऊज शिवून सारखे ब्लाऊजच तोंडात येतात, ड्रेस तर अजिबात येत नाही तोंडात. ब्लाऊजच पार्ट झाले असं. मग आता हा पण ड्रेस आता हे करते मस्त आहे बघा. आता संध्याकाळच्या वेळेस मी एकटी जर राहिले ना दुकानात, तर असे मस्त आपल्या स्वामींचे मस्त तारक मंत्र गाणे असे मस्त लावून देते. त्या याच्यामध्ये किती काम करतो ना आपण तेच कळत नाही. आता चला मी चालले घरी. आता वाजले 9 वाजले. उद्या आमच्या इथला बाजार आहे, तर उद्या बाजारचे पण असे भरपूर सारे ब्लाऊज आहे, ते पण तयार करायचे. दुकानात खूप सारा पसारा आहे, उभं राहायला पण जागा नाही राहत. मग सगळ्या पिशव्या असे बरेचसे लग्नांचे ब्लाऊज आलेले, काही साखरपुड्यांचे ब्लाऊज आलेले, अशी खूप सारी गर्दी झाली. आता ह्या सगळ्या आज तर गुरुवार आहे, तर गुरुवार असल्यामुळे ना जेवढ्या काही साड्या आहे ना त्या तेवढ्या आधी फॉलला काढून घेते मी. आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायचेच बाकी असतात. तर ह्या ज्या मोठ्या पिशवीमध्ये दिसत आहे ना, तर ह्या पण याच्यामध्ये पण नवरीच्या साड्या आलेल्या आहे. तर या दीदीचं लग्न आहे 25/2ला लग्न आहे. घागरा आहे खाली आणि काही साड्या फॉल झाल्या आहे. आणि ही जी साडी दिसती ना, ही तिला नऊवार घालायची होती. मग त्या साडीला काही फॉल नाही लावायचा, फक्त पिको करायचा. मग ती साडी साईडलाच ठेवली आहे. तर ह्या ज्या साड्या आहेत ना, आता ह्या सर्व इथं एका साईडला ठेवायला लागेल. आणि अजून एवढ्याच साड्या अजून पिको फॉलसाठी तयार करायच्या आहे. तर हे रात्रीचे कटिंग केलेले ब्लाऊज हे बघा. तर आता हे पण शिवून घेते अर्जंट. पटापट एकदा ब्लाऊज शिवून झाले की मग हे दुसरे लग्नाचे ब्लाऊज पण शिवायला आपल्याला वेळ भेटतो मग. आणि थोडा जरी इकडे तिकडे वेळ गेला तरी खूप टाईमपास होतो. आणि बाहेर बघा इतकं कडक ऊन, म्हणजे असं वाटतंय आजपासूनच असं खूप उन्हाळा लागला आहे असं वाटायला लागलं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.